विनोदाची अपेक्षा ठेवत असाल दादा तर आपल्याला काय मोक्ष प्राप्त होणार आहे? एवढा आपण खर्च करतो, एवढा मोठा सप्ताह, एवढा 7 दिवस आपण अन्नदान करतो, आपल्या मनोरंजनासाठी आपण अन्नदान करतो का? मनोरंजनासाठी अनेक साधनं या जगामध्ये, अनेक साधनं मनोरंजनामध्ये. त्या ठिकाणी कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीये, कीर्तन हे त्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीचं साधन आहे. त्याला तो म्हटला, अरे 2 तास कीर्तनाला जर बसायचं म्हटलं तर माझ्याच्याने काही बसणं होणार नाही. चल तू सांग, 4 तास जर पिक्चर बघायचा असेल तर मी एका पायावरती यायला तयार आहे, पण कीर्तनाला यायला मी तयार, असं म्हटला. आणि तो म्हटला, अरे दुसरी गोष्ट, मला आज काम आहे, शेतामध्ये मला पाणी भरण्याकरता जायचंय, माझं काही कीर्तनाला यायला जमणार नाही, तो आपला एकटा जा. तो कीर्तनाला निघून गेला आणि हा शेतामध्ये पाणी भरण्याकरता निघाला. आणि गल्लीमधून जात असताना गल्लीमध्ये असे भांडणं चालू होते दोघा नवरा बायकोचे त्या ठिकाणी भांडणं चालू असताना तिथं गेला आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी उभा राहिला. त्यांचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, पण भांडणं काही त्यांचे सुटेना. तब्बल 4 ते 5 त्या ठिकाणी तो त्यांची भांडणं पाहत उभा राहिला. आणि 4-5 तास भांडणं त्या ठिकाणी पाहत उभा राहिल्याच्या नंतर हा कीर्तनाला गेलेला मित्र पुन्हा त्याच गल्लीमधून आला आणि त्याला समोर तो उभा राहिलेला दिसला. त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याला म्हटला, का रे बाबा, तुला कीर्तनाला चाल म्हटलो तर तू कीर्तनाला आला नाही, शेतामध्ये पाणी भरायला गेला नाही, आणि या ठिकाणी तू भांडणं पाहत बसला, नेमकं तू कीर्तनाला का बरं आला नाही? त्यानं सांगितलं, मी तुला सांगितलं होतं, आणि 4 ते 5 तास मी या ठिकाणी भांडणं सोडवतोय, आणि भांडणं पाहता पाहता 4 तास कसे निघून गेले माझी मला सुद्धा कळालं नाही. रात्रीच महाराजांना सांगितलंय, सज्जन हो, गोड असणारा परमार्थ माणसाला त्या ठिकाणी कडू वाटतोय. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. माणसाला त्या ठिकाणी गोड असणारा परमार्थ त्या ठिकाणी कडू लागतोय, आणि कडू असणारा विषय त्या ठिकाणी माणसाला गोड लागतोय. म्हणून सज्जन हो, आपल्याला एवढा सुंदर 3.5 हाताचा नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलाय. त्या देहामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याची भक्ती, त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचंय, आणि याच्या करताच त्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला नरदेह या ठिकाणी प्राप्त करून दिलाय. देव भजन टाळी वाजवा सर्वांनी. सुंदर प्रमाण दिलं मामाने. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्याला होऊ शकतं, इतर देहाला ते ज्ञान नाहीये. याच देहामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचं तुम्हाला मला ज्ञान आहे. की असं कधी ऐकलं तुम्ही? 4-5 पुत्र्यांनी कमिटी केली आणि सुंदर अशा प्रकारचा सप्ताह चालू केला, आणि तिथं अभिषेक महाराजांची कथा ठेवली. ऐकलंय का? नाही ना. याच देहामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन होऊ शकतं. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. बघा, एक कोल्हा होता. काय? एक कोल्हा होता. तो ऊसामध्ये गेला आणि भरपूर असा ऊस खाल्ला. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आणि आनंदाच्या भरामध्ये ते नाचायला लागलं, उड्या मारायला लागलं, आणि उडी मारता मारता त्या ऊसाला एक कारल्याचं वेल टांगलेलं होतं, आणि त्या वेलाला एक कारलं लागलेलं होतं. ते कारलं त्याच्या डोक्याला लागलं.
ते कारलं त्याच्या डोक्याला लागल्याच्या नंतर त्यानं असं वर बघितलं. तो म्हटला, राव एवढ्या दिवस मी ऊसच खात होतो, पण हे टांगलेलं काय असतं मी कधी खाल्लं? कोण म्हणलं? कोलं म्हणलं. काय म्हटलं? हे टांगलेलं काय असतं मी कधी खाल्लं नाही. म्हणून त्यानं असं उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर ते कारलं खाल्लं. आता मला सांगा, कारलं कसं राहतं माऊली? कडू राहतं. ते कारलं त्याला कडू लागलं आणि कडू लागल्याच्या नंतर ते मातीमध्ये तोंड घोळसायला गेलं. तिथं बसलेला होता विंचू. तो काय महाराज होता का? दिला ना ठाक्या, आरडायला लागलं, बोंबलायला लागलं, उड्या मारायला लागलं. आणि बाकीचे कोले दादा म्हटले, अरे तुला आरडायला बोंबलायला झालं तरी काय? तो म्हटला, मारुतीची शपथ, इथून पुढं मी टांगलेलं कधी खाणार? कोण म्हटलं? कोण म्हटलं. काय म्हटलं? इथून पुढं मी टांगलेलं कधी खाणार? मला सांगा, त्याला जर ज्ञान असतं, त्याला जर अक्कल असती, तर त्यानं ते खाल्लं असतं का? मग माणसाला ज्ञान आहे, माणसाला अक्कल आहे, तरी खाल्ल्याशिवाय कारल्याचं बोलतोय बर का मी. म्हणून या देहामध्ये आपण जन्माला आलोय ना सज्जन हो, तर या देहाचा त्या ठिकाणी आपण एवढ्या सुंदर नरदेह भगवंताने आपल्याला दिलाय. त्या देवाचा, या देहाचा त्या ठिकाणी आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची भक्ती, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी आपलं त्या ठिकाणी काहीतरी पुण्य असावं लागतं दादा. अरे प्रारब्धाने तुम्हाला पैसा मिळेल, प्रारब्धाने तुम्हाला धन दौलत ऐश्वर्य संपन्न जीवन मिळेल, पण परमार्थ हा त्या ठिकाणी पुण्याईनच मिळत असतो. तुम्ही या ठिकाणी सर्वजण या धर्म मंडपात येऊन बसलात ना दादा, तुमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य शिल्लक आहे, म्हणून तुम्ही आज या ठिकाणी येऊन बसलेले आहात. कारण या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी, हा परमार्थ करण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. म्हणून या देहामध्ये